बंदाये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार। संपूर्ण मतदान पार पडलं, निकाल जाहीर झाले। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली। महायुतीला अगदी कमी जागा मिळाल्या, म्हणजे त्यांची अपेक्षा जी होती 45+ ची ती तर काही झाली नाही, पण त्यांचा आकडा 20च्या खाली आला। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय विधानसभेकडे, पण त्यापेक्षाही मला असं वाटतं की शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुढे काय होणार, त्यांची भूमिका कशी असणार, ते राजकीय बुद्धिबळ पटावर आपल्या चाली कशा खेळणार यावर महाराष्ट्राचं पुढचं गणित अवलंबून आहे, विधानसभेचं गणित अवलंबून आहे। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदाये बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलेलो आहे। आता विधानसभेचं बिगुल वाजणार म्हणजे लोक कामाला लागणार, कारण अवघे 5 महिने शिल्लक राहिलेले आहेत। आताची जर जी स्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जो सामना झाला तो सामना मारलेला आहे महाविकास आघाडीने। 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला, 17 जागा महायुतीला। त्यातही जर संपूर्ण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की प्रकाश आंबेडकर जर सोबत आले असते तर महायुतीची संख्या होती 11 ते 12 आणि महाविकास आघाडी 37 ते 38 कडे गेली असती, हे निश्चित आहे। पण ठीक आहे, राजकारण आहे, काही होऊ शकतं। आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत विधानसभेकडे की विधानसभेत काय होणार। आताचा ट्रेंड पाहिला तर 155 ते 160 ठिकाणी महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि 120 ते 125 जागांवर महायुती आहे। मला आता असं वाटतं की मी असं म्हणेन की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संभल के रहणारे बाबा। तुम्ही म्हणाल असं मी का म्हणतोय, तर त्याला कारण असं आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला, महाविकास आघाडी सोबत उद्धव ठाकरे होते। आता प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये कोणाची मतं कुठे फिरली आणि कशी फिरली हे काहीच माहित नाही। फक्त एवढंच आहे की भाजपवाले बोंबाबोंब करतायत की हिंदुत्वाची मतं आम्हाला पडली आणि मुस्लिम मतं ठाकरे गटाला म्हणा किंवा महाविकास आघाडीला पडली, पण मला तसं वाटत नाही। कारण जे हिंदू आहेत त्यांनी देखील महाविकास आघाडीला मतं दिली आहे, कारण मतदानामध्ये हिंदू मुस्लिम काही नसतं, मतदार हा मतदार असतो। आता प्रश्न असा झालाय की जसा निकाल लागला तसे काँग्रेसला पंख आले आहेत। पंख एवढ्यासाठी म्हणतोय कारण नाना पटोले यांनी अगदी रिझल्ट आल्यानंतर 48 तासांमध्ये असं सांगून टाकलं की आम्हाला सर्वात जास्ती 17 जागा मिळाल्या आहेत, आम्ही महाविकास आघाडीमध्ये मोठे भाऊ आहोत। म्हणजे कालपर्यंत ज्या महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट मोठा होता, म्हणजे तुटल्यानंतरही मोठा होता, ज्यांनी 21 जागा घेतल्या, त्यांच्यापेक्षाही आपण मोठे आहोत असे संकेत नानाभाऊ पटोले यांनी दिले। आणि ते देतानाच त्यांच्या तोंडून आणखीन एक वाक्य निघालं की आम्ही 150 जागांवर लढणार किंवा 150 जागा मागणार। मग आता असा प्रश्न झाला की जर 150 जागा काँग्रेस मागणार तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचं काय होणार। ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला शरद पवारांना 8 जागा मिळाल्या। शरद पवारांनी बाजी मारली कारण 10 पैकी 8 मिळाल्या। शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेने 21 जागा लढवून फक्त 9 जागा मिळवल्या, अशी बोंबाबोंब महायुतीकडनं म्हणा शिंदे गटाकडनं सुरू झाले। पण स्ट्राईक रेट तसा बघू नका, असा बघा की शिंदेकडे 13 खासदार होते, ते आज 7 वर आले। त्यातील एक आता काय निर्णय होणार अमोल कीर्तिकर आणि वायकरांचा तो सोडला तरी देखील 13 वरनं 7 वर शिंदे आले। उद्धव ठाकरेंकडे 5 होते, उद्धव ठाकरे 5 वरनं 9 वर गेले। तुमच्याकडे 40 आमदार होते, खासदार होते 13, तरी देखील तुम्हाला 7 जागा मिळाल्या। उद्धव ठाकरेंकडे काही नव्हतं, 14 आमदार, 5 खासदार आणि कार्यकर्त्यांचं बळ, तरी देखील त्यांना 9 जागा। पण आता उद्धव ठाकरेंसाठी थोडीशी धोक्याची घंटा आहे। धोक्याची घंटा एवढ्यासाठी
कारण यापूर्वी 150 ते 156 जागा लढवणारे ठाकरे आता किती जागा मागणार आणि त्या जागेवर आपण ठाम राहणार का, यावर ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून आहे. कारण काँग्रेस 17 जागा मिळाल्याने उत्साह फार आहे, पंख लागलेले आहेत. त्यामुळे ते दबाव तंत्राचा वापर करणार, आम्हीच मोठी भाव आहोत, आम्हीच सगळं करतो असं सांगून ते उद्धव ठाकरे गटाला दाबण्याचा प्रयत्न करणार. जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की उद्धव ठाकरे जी संभाल के रहो बाबा, त्याला कारण असं आहे की ऐनवेळी काँग्रेस वंचित आघाडी सोबत, समाजवादी पार्टी आप सोबत जाऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेला वेगळी एकाच वेळी करू शकते विधानसभेसाठी. आणि ते ठाकरे गटाला सध्या परवडण्यासारखं नाही, कारण ठाकरे गट एकाकी पडलाय. त्यांची ताकद आहे, 9 जागा त्यांना खासदारकीच्या आलेल्या आहेत, सहानुभूतीची लाट आहे, सगळं आहे. पण काँग्रेसने जर कधी काही गेम केला सांगता येत नाही. काँग्रेसवर कधी भरोसा ठेवण्यासारखा नाही. काँग्रेस कधी सांगेल की आम्हाला जास्ती जागा पाहिजे, तुम्हाला कमी जागा घ्या. आणि मला वाटत नाही की उद्धव ठाकरे 70, 80, 90 जागा मानतील. ते 125च्या खाली येणार नाहीत, हे 100%. त्यामुळे कदाचित काँग्रेसकडनं विधानसभेत दगाफटका होऊ शकतो. आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी सतर्क राहणं, अलर्ट राहणं गरजेचं आहे. आता येतो मी राज ठाकरेंकडे. राज ठाकरेंना लोकसभेमध्ये एक चान्स होता आपल्या पक्षाची ताकद किती आहे महाराष्ट्रात ते बघण्याची, किंवा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारण्याची. पण त्यांनी ती संधी गमावली म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना श देण्यासाठी भाजपने पुरेपूर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वापर केला. ज्यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या वाऱ्या वाढल्या कृष्णकुंजवर किंवा आताच्या शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या, तेव्हा सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलं होतं की ते काहीतरी गोम आहे. कारण मुख्यमंत्री सतत येऊन जर शिवतीर्थावर राज ठाकरेंना भेटत असतील, उपमुख्यमंत्री जेवणासाठी म्हणून तिकडे येत असतील, या गोष्टीवर लोक विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तेव्हाच लोकांना कल्पना होती, मनसेनेही तेच केलं, मनसेने महायुतीला साथ दिली. त्यात मनसेचं काही गैर म्हणता येणार नाही, तो पक्ष स्वतंत्र आहे. त्याचा फायदा मला स्वतःला असं वाटतं की मुंबईमध्ये उत्तर पश्चिम मध्ये थोडाफार मतधिक्य वाढवण्यात झाला. सगळीकडेच मतं वाढली मनसेमुळे. महायुतीची काही नाही तर प्रत्येक मतदारसंघात म्हणजे किमान 7 ते 8 मतदारसंघात 30 ते 40 हजार मतं ही महायुतीची वाढलेली आहे. पण मनसेमुळे एखादा उमेदवार निवडूनच आला अशी स्थिती संपूर्ण मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इथे दिसत नाही. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, अच्छा त्याच्यात असं झालं की विधान परिषदेची जागा लढवणार म्हणून मनसेने डिक्लेअर केलं. तेव्हा असं वाटलं होतं की नाही, राज ठाकरे आता बघतील की कार्यकर्त्यांना उत्साहित करतील किंवा आपलं नशीब आजमावून बघतील की आपल्या पक्षाची ताकद आजमावून बघतील असं वाटलं होतं. पण देवेंद्र फडणवीस भेटायला गेले आणि लागलीच राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे माघार घेतली. आता प्रश्न येतो विधानसभेचा. विधानसभेमध्ये खरंच मनसेला भाजप सोबत घेणार की जो वापर त्यांनी विधानसभेमध्ये केला, विधान परिषदेत केला, लोकसभेत केला, तो पुरेसा ठरणार आणि राज ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार. मला असं वाटतं की स्वबळावर जर राज ठाकरे लढले तर 14 आणि 19ची पुनरावृत्ती होणार. एका दुसरी सीट वाढेल किंवा आहे ती घटेल काही सांगता येत नाही. पण मनसेला पाहिजे तसा पाठिंबा मिळेल असं मला सध्या वाटत नाही. त्यातच भाजप सोबत घेईल का मनसेला, कारण भाजपचा आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर भाजप कोणाला कधी जवळ करेल आणि कोणाला कधी लांब करेल हे आजपर्यंत महाराष्ट्रातील राजकारण्यांना कळलेलं नाही. 2013 पर्यंत ज्या शिवसेनेसोबत, बाळासाहेब ठाकरेंसोबत ज्यांनी युती केली, सतत चालत राहिले, 2014ला जेव्हा त्यांना कळलं की आपली ताकद महाराष्ट्रात वाढलेली आहे तेव्हा त्यांनी शिवसेनेला जाणीवपूर्वक दूर केलं. त्यानंतर 2019ला त्यांनी सर्वे केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद वाढते. तेव्हा पुन्हा ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर गेले, त्यांच्याशी संधान साधलं आणि त्यांना सोबत घेतलं. त्यानंतरची जी स्थिती आहे राजकीय ती संपूर्ण महाराष्ट्रातील नाही, देशातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे मनसेचं काय होणार, मनसेला महायुतीत घेणार का, मनसेला भाजप जागा सोडणार का, की मनसेला विधानसभेत वाऱ्यावर सोडणार. त्यामुळे मी म्हटलं की संभाल के रहना बाबा राज ठाकरेजी. कारण असं आहे की आता 5 महिने उरले आहेत. राज ठाकरे यांनी आपले उमेदवार, आपली ताकद ही सर्व पाहिली पाहिजे. तर भरोशावर राहिले की नाही आपल्याला महायुतीत जागा सोडतील आणि शेवटच्या श्रेणी जर दगाफटका झाला तर राज ठाकरेंकडे ना उमेदवार असतील, ना त्यांची एखादी जिंकण्यासारखी जागा असेल किंवा त्यांच्या पुढे दुसरा पर्यायही नसेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी आताच विचार करायला हवा
केवळ विधान परिषदेची राज्यपाल नियुक्त एखादी जागा मिळत असेल बाळासाहेब नांदगावकर किंवा नितीन सरदेसाईला, आणि त्याच्यात जर राज ठाकरे खुश असतील तर मग ते काही बोलण्यासारखं नाही. पण खरंच जर त्यांना त्यांची ताकद आजमावून बघायची असेल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवायचा असेल, जे इच्छुक उमेदवार असतील, भले ताकदवरच असतील पण इच्छुक असतील, त्यांना जर रंगणामध्ये उतरवायचं असेल राज ठाकरे यांना, तर त्याचा विचार त्यांनी आतापासूनच केला पाहिजे. जर केवळ फडणवीस येऊन भेटतात, विनोद तावडे भेटतात, गडकरी भेटतात, शिंदे भेटतात, यावर जर राज ठाकरे खुश असतील आणि आपला पाठिंबा हा महायुतीला कायम ठेवणार असतील, तर ती मला असं वाटतं की मनसेसाठी एक आत्महत्या असेल, म्हणजे राजकीय आत्महत्या. त्यामुळे राज ठाकरे यांनी आताच विचार करावा, आतापासूनच रणनीती आखावी, आतापासूनच मैदानात उतरावावं. ठीक आहे, त्यांना जर महायुतीला पाठिंबा द्यायचा असेल तर प्रश्न मिटला, आणि महायुती जर त्यांना 40-50 जागा सुटल्या सोडत असतील तर त्यापेक्षा सोन्याहून पिवळं काय, कारण त्याच्यात त्यांचे आमदार निवडून येणार. पण स्थिती तशी दिसत नाही, कारण 3 पक्ष ऑलरेडी तिथे आहे. म्हणून मला असं वाटतं की जशी रामदास आठवलेंची महायुतीमध्ये स्थिती झाली तशी स्थिती राज ठाकरे यांची होऊ नये असं मला मनापासून एक राजप्रेमी म्हणून वाटतं. आणि म्हणून मी सांगेन की राज ठाकरे यांनी देखील आता सांभाळून राहावं, आतापासूनच रणनीती आखावी, आतापासूनच त्यांच्याकडनं वचन घ्यावं किंवा त्यांच्याकडनं आश्वासन घ्यावं आणि आश्वस्त राहावं की ते 30 ते 40 जागा सोडणार आहे. जर तसं होणार नसेल तर राज ठाकरे यांनी स्वबळाची तयारी केलेली बरी. आज एवढंच. मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.